दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। अहिल्यानगर शहरातील माणिक चौकात अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट पक्षाचे विशाल वालकर हे अहिल्यानगर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्याचे आणि ड्रेनेजचे कामे सुरू आहेत। एकमुखी दत्त मंदिर चौक, सोपनराव वडेवाले समोर, माणिक चौक ते आशा टॉकीज चौक आणि कापड बाजार येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रिटीकरणाच्या कामात काही ओटे आणि पत्रा शेड अडथळा निर्माण करत आहेत। संबंधित व्यक्तीने महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे बेकायदेशीर बांधकाम करून गाळे बांधले आहेत। तसेच महानगरपालिकेच्या जागेत 10 फुटाचा ओटा आणि पत्र्याचे शेड उभारून मोठे अतिक्रमण केले आहेत। हे अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे अशी मागणी वालकर यांनी केली आहे। माणिक चौक येथील रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। त्या कामाच्या संदर्भात रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करणं, ठेकेदाराला दूर करून देणं हे महापालिका प्रशासनाचं काम आहे। त्या संदर्भामध्ये त्या रस्त्याला मराठा सायकलच्या समोर, सोपनराव वडेवाले समोर एक 10 फूट बाय 20 फुटाचा वाटा करून त्याला पत्र्याची शेड टाकून महानगरपालिकेचा लाईटीचा खांब हात ओढून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले होते। आज त्या अतिक्रमणाला वर्ष झालं। मी वेळोवेळी तक्रार दाखल केलेली होती। त्या संदर्भामध्ये मी उपोषणाला बसायचा मी अर्ज सुद्धा दिला होता। महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये नगर रचनाचा अभिप्राय घेतो आणि मग कारवाई करतो म्हणून सांगितले। त्यांना अभिप्राय सुद्धा प्राप्त झाला नगर रचना विभागाकडनं, तरी देखील कारवाई झालेली नाहीये। त्या संदर्भात मी महानगरपालिकेच्या आवारामध्ये उपोषणाला बसलेलो। जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही, जोपर्यंत वटे काढत नाही, त्या वट्याच्या खाली जुनी गटार लाईन गेलेली। जर काम करता येतं तर व्यवस्थित काम झालं पाहिजे सगळं, की ते गटारी, जुन्या गटारी ते बुजले आहेत का नाही, तिथून पाणी वाहतंय का नाही, हे सगळं पाहणं काम प्रशासनाचं आहे। नुसतं ठेकेदारांनी येतोय काम करतोय, आम्हाला ठेकेदाराचा विरोध नाही, प्रशासनाचं काम आहे की जुन्या गटारी कुठून गेलेले आहेत, त्याला तिथून पाण्याला वहिवाट आहे का नाही, तिथून पाणी चाललंय का नाही, या संदर्भातलं पाण्याचं काम हे महापालिकेच्या प्रशासनाचं आहे। आणि मी वेळोवेळी प्रभाग समिती 2ला या संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या आहेत। परवा सुद्धा डांगे गल्लीतून येणाऱ्या गटारीची लाईन 4 फूट खाली आहे। ती इकडच्या चौकामध्ये जिथं काम चालू आहे तिथं त्या ठेकेदारांनी 2 फुटावर लाईन टाकली। आता मला सांगा, 4 फुटाच्या गटारीतून 2 फुटावर पाणी फक्त वरच्यावर वाईल, ते तर गाळात असंच राहील खाली सगळा। तिथल्या नागरिकांनी सुद्धा तक्रार दाखल केली होती। हे सगळं प्रशासनाचं सगळं कारभार चुकीचं चाललेलं आहे। प्रभाग समिती 2चा लक्ष नाही। प्रभाग समितीच्या 2च्या अधिकाऱ्याला वाटतं माझ्यावर खूप मोठा लोड दिलेला आहे महापालिकेने, त्याच्यामुळे तो कुठल्याही गोष्टीवर लक्ष देत नाही। ऑफिसमध्ये येऊन बसणे, प्रभागात काय चाललंय काय नाही जरा बघा ना, जरा प्रभाग समितीचे 2चे तुम्ही अधिकारी आहात। आणली गेली अतिक्रमणावरती कारवाई चालू आहे, तर तुम्ही ही कारवाई का करता बरं? बाकीचे सगळ्यांचं तुम्ही वटे काढलेत, मग हेच वटा का ठेवलंय? याच्या मागे सुद्धा बघणं गरजेचं आहे ना, की का ठेवलंय? यांची काय मिली भगत आहे का प्रशासन 2 वाल्यांची, अतिक्रमण विभागाची कोणाची का महापालिकेच्या लोकांची? हे पण बघण्याचं काम गरजेचं आहे ना। 100% भ्रष्ट कारभार आहे। प्रभाग समितीचे 2च्या अधिकाऱ्यांना मिली भगत शिवाय ते करू शकत नाही। पण आतापर्यंत वेळोवेळी तक्रार दिलेली आहे। वास्तविक ते जे गाळे बांधले त्यालाच ऑलरेडी कोर्टाचा स्टे होता, ते बांधूच दिले नव्हते पाहिजे त्यावेळेस पासून तक्रार दाखल होती। बरं बांधले ते, कोर्टात वाद चालू आहे, पण तुम्ही बाहेर जे रस्त्यावर ओटा टाकलेले आहे, आता रस्ता रुंदीकरणाचं, काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, तर प्रशासनाचं काम आहे ते अतिक्रमण काढून देणं त्या ठेकेदाराला। बाकी हे बघा, मी पीडित म्हणजे मी एक सामान्य नागरिक म्हणून पण काम करतोय आणि शिवसेनेच्या वतीने पण काम करतोय। असं नाही की तिथं तक्रार आहे, रस्ता अरुंद झालेला आहे, वास्तविक ती मिरवणूक मार्ग आहे। याचं काम त्यांनी पाहणं गरजेचं होतं की मिरवणूक मार्गाने असे काय अतिक्रमण पाहिजे नाही। जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णपणे हटवले जात नाही तोपर्यंत उपोषण वरून उठणार नाही अशी भूमिका विशाल वालकर यांनी घेतली आहे। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती, एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी, गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस, पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी, ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.